म्हैसाळ योजनेच्या विस्तारित योजनेचा बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील हद्दीत जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्णन विखे पाटील यांच्या हस्ते ब्रेक थ्रू अनेक मान्यवरांची खास उपस्थिती। बेळंकी हद्दीतील जानराववाडी रस्त्यालगत असणाऱ्या 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा 2.60 मीटर अंतरातील ब्रेक थ्रू ब्लास्ट कार्यक्रम काल जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते कळ दाबून झाला। त्याची लाईव्ह स्क्रीन व्यवस्था सभागृहात केली होती। त्यामुळे बोगद्यातील स्फोट ब्रेक थ्रू सिग्नलवर पाहून जत तालुक्यातील लोकांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून जल्लोष केला। या ब्रेक थ्रू नंतर आयोजित कार्यक्रमात यावेळी जंगी सभा संपन्न झाली। या सभेसाठी खास करून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक हेमंत दुधाळ यांनी प्रस्तावित केले। यावेळी मंचावर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार इद्रियास नाईकवाडी, आमदार सदाभाऊ खोत, जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, भाजप महिला आघाडीच्या सुमन खाडे, भाजप युवा नेत्या स्वाती खाडे, जिल्हा परिषदचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकतात। आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हैसाळ योजनेच्या विस्तारित योजनेसाठी अविरत प्रयत्न सुरू ठेवले आहेत। 1995 साली युतीच्या काळात आणि 2014 पासून देवाभाऊ यांच्या नेतृत्वात योजनेला भरघोस निधी मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, दुष्काळाचा भूतकाळ व्हावा ही जत तालुक्याची मागणी पूर्णत्वास जात आहे। वंचित 65 गावासाठी सुवर्णाक्षरांनी लिहावा असा दिवस आहे। बोगद्याचे शेवटचे ब्लास्टिंग आज झाले, त्यामुळे जत तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे। 350 ते 400 क्युसेक्सने पाणी तालुक्याला दिले पाहिजे। आणखीन एक जादा तिसरी लाईन टाकली तर क्षमतेने पाणी मिळेल अशी मागणी केली। 600 कोटी नाबार्डमधून मिळावेत। नव्या अर्थसंकल्पात निधी मंजूर करून ही कामे व्हावीत। डिसेंबरपर्यंत 18 तलावात पाणी जाईल। बोर नदीवर बॅरेजेस आवश्यक आहेत। साठवण तलाव दुरुस्ती, नवीन तलावाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, 1983-84 मध्ये योजनेला मंजुरी वसंतदादाच्या काळात मिळाली होती। निधी कमी पडला असताना जल आयोगाची मान्यता घेऊन केंद्राच्या वेगवर्धित सिंचन योजनेतून 1000 कोटी निधी तत्कालीन केंद्रीय मंत्री बंधू प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला होता। लवकरच व पूर्ण क्षमतेने पाणी देण्याबाबत खात्याने जल आयोगाकडे प्रस्ताव देऊन नियोजन करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। यावेळी जत तालुक्यातील अनेक मान्यवर नेते यावेळी खास करून उपस्थित होते। Press the bell icon on the YouTube and never miss another update.